मित्रांनो, जर तुमची अशी काळी कसदार बागायती जमीन असेल तर अशा रानामध्ये नेमकं कोणत्या वाहनाची लागवड करावी अतिशय थोडक्यात सांगतो. मित्रांनो, जर बागायती जमीन म्हणजेच पाणी देऊ शकत असाल, जर तुम्ही प्रॉपर ड्रिप व्यवस्थापन करणार असाल तर तुम्ही 4x2 या अंतराने शक्यतो कापूस पिकाची लागवड करा. आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची व्हरायटी आहे तर ती आहे राशी सीड्स कंपनीची 659. मित्रांनो, टपोरा बोंड आहे, 4x2 या अंतराने या पिकाची लागवड करा. 15-20 क्विंटल प्रति एकरातून जर बागायती जमीन असेल तर तुम्ही उत्पादनही मिळवू शकता. पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ती आहे US ॲग्री सीड्स कंपनीची 7067. थोडं याचं सुद्धा टपोरा बोंड आहे. जास्तीत जास्त एका झाडाला तिथं बोंड लागण्याचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, ही सुद्धा आपल्याला बागायती जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणार आहे. पुढची जी व्हरायटी आहे मित्रांनो तर ती आहे तुलसी सीड्स कंपनीची कबड्डी सुद्धा जास्तीत जास्त बागायती जमिनीमध्ये आपल्याला उत्पादन मिळवून देऊ शकते. टपोरा बोंड आहे हिचं पण. पुढची व्हरायटीचा जर विचार केला तर ती श्रीकर सीड्स कंपनीची आपल्याला जय हो पाहायला मिळते. मित्रांनो, जय हो सुद्धा जबरदस्त व्हरायटी आहे. एका झाडाचं जे बोंड आहे तर ते टपोरा बोंड आपल्याला पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त उत्पादन तुम्ही जय हो या वाहनाची लागवड करून सुद्धा मिळू शकता. मित्रांनो, तुम्ही कोणत्या वाहनाची लागवड केली, किती उत्पादन घेतलंय मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत रामराम.